शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज दिनांक 15 डिसेंबर 2025 वर्षाच्या या 2025च्या शेवटचा 15वा डाटा आहे आणि आपण या आजच्या लाईव्हमध्ये उन्हाळ्यात घेतले जाणारी पिकं जे आहेत किंवा उशिरा रब्बी किंवा उन्हाळा पिकं जे आहे त्याबद्दल माहिती, पेरणीपर्यंतचं व्यवस्थापनाची माहिती पाहणार आहोत। बरेच शेतकरी उशिरापर्यंत हरभऱ्याची गव्हाची पेरणी करतात। त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था जर असेल तर त्यांना उशिरा गहू किंवा हरभरा पेरल्यानंतर उत्पादन कमी येतं, पण त्याच्याऐवजी दुसरे पर्यायी पिकं सुद्धा आपण तिथे घेऊ शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी सोयाबीन अनेक वर्षापासून किंवा सोयाबीन हरभरा घेतला जातो अशा जमिनीमध्ये सिरियल्स म्हणजे तृणधान्य पिकं, ज्वारी, बाजरी, मका हे पिकं जर घेतले तर जमिनीतली बुरशी कमी व्हायला मदत होते, पिकाचा फेरपालटसुद्धा होतो। त्यामुळं अशा शेतकऱ्यांनी जिथे वर्षानुवर्ष तुम्ही सोयाबीन हरभरा पीक घेताय अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा चांगला पर्याय आपण इथे सांगणार आहोत। तर आपण सुरुवात करूया उन्हाळी पिकांचे पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन। सगळ्यात आधी आपण मका पिकाबद्दल येऊया। मक्यामध्ये हा जवळपास खरीप, रब्बी आणि उन्हाळी असं तिन्ही हंगामामध्ये मक्याची लागवड होते। त्याची जी उन्हाळी लागवड आहे याचा रब्बी हंगामातला पेरणीचा कालावधी म्हणजे हा 15 ऑक्टोबरपासून तर उन्हाळ्यात येतो तो म्हणजे 30 डिसेंबर। 30 डिसेंबरपर्यंत सुद्धा तुम्ही मक्याची लागवड करू शकता आणि 30 डिसेंबरपर्यंत लागवड केल्यानंतर सुद्धा मक्याला उत्पादन चांगलं येतं। मात्र डिसेंबरच्या नंतर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये शक्यतोवर मक्याची लागवड करू नये, कारण फ्लावरिंग जेव्हा खूप जास्त टेम्परेचरमध्ये आलं तर त्याचं उत्पादन घटू शकतं। त्यामुळे अजूनही ज्या शेतकऱ्यांना मक्याची लागवड करायची आहे त्यांच्याजवळ 15 दिवस अजून आपल्याकडे आहेत। तर पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असावा, त्यामुळे उगवण चांगली होऊन रोपाची संख्या योग्य राहते। जमीन चांगली ओलवायची, त्याला चांगलं वापसा येऊ द्यायची आणि वापसा झाल्यानंतर मग लागवड किंवा पेरणी आपण करू शकतो। पेरणीचा कालावधी लांबला तर त्याच्या उगवणीवर व पीक वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो। मक्याची लागवड किंवा पेरणी आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो? 2-3 पद्धती आहेत। लागवड करायची असल्यास सरीच्या बगलेला बी लावावे, अशा सऱ्या पाडा। 2 फुटाच्या सऱ्या जर पाडल्या तर त्या सरीचं जे बगल आहे एकदम वरती वरंब्यावरही नको आणि एकदम खाली नको, मध्ये बगाला जे आपण म्हणतो साधारणतः वरतून 25% जागा सोडून खालून 75% आणि वरतून 25% याच्यामध्ये तिथं आपण बियाची टोबणी करू शकतो। बियाणं 3 ते 5 सेंटीमीटर खोलवर लावा। दुसरी टोकन पद्धत, हँड डिबलिंग, हाताने जे आपण लागवड करू आपण ते ट्रॅक्टरच्या यंत्रानं किंवा बैलचालित यंत्रानं सुद्धा आपण त्याची पेरणी किंवा लागवड करू शकतो। आणि जे आजकाल डिबलर आलेत जे लोटायचं आणि एक बी पडतं, तर त्या पद्धतीनं सुद्धा आपण त्याची मजूर कमी लागते, त्या मशीन जर आपल्याकडे असेल डिबलिंग मशीन तर त्यांना मजूर कमी लागते, एक बी आपण तिथे त्या साह्यानं मशीनच्या साह्यानं लावू शकतो। त्यानंतर अंतर हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। जवळपास जो पिकाचा म्हणजे दाण्यासाठीचा जो मका घेतला जातो तो सिंगल क्रॉस मका ज्याला म्हणतात, ज्याचं वाढायचं स्ट्रक्चर हे पानं जे आहे ते उसाच्या पानासारखे त्याचे उभाट असल्यामुळं तिथं झाडाची संख्या योग्य राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मग अशा वेळेस 2 ओळीतलं अंतर हे आपण साधारणतः 2 फूट ठेवायला पाहिजे। 2 ओळीतलं अंतर 2 फूट ठेवायचं आणि 2 झाडातलं अंतर हे 9 इंच, बरोबर 9 इंचावर जर आपण एक झाड लावलं तर तिथे आपल्याला झाडांची संख्या ही योग्य राखता येते आणि उत्पादन क्षमता तिथं योग्य झाडांची संख्या असेल तर आपल्याला नक्कीच उत्पादन तिथं वाढतं। तर या पद्धतीनं 2 फूट बाय 9 इंच जर आपण लागवड केली तर साधारणतः आपल्याला 7 ते 8 किलो बियाणं एका एकरात लागते। जाड जर दाना असेल तर 8 किलो लागेल, आणि लहान दाना जर असेल तर 7 किलो। 7 ते 8 किलो जर एक्झॅक्ट आपलं एका एकरात बियाणं लागलं तर योग्य झाडाची संख्या आपण तिथे मेंटेन करू शकतो। योग्य वाणांची निवड, यामध्ये BPG 100 बुस्टरचा जो BPG 100 किंवा BPG 100 मका आहे हा अत्यंत उत्कृष्ट, म्हणजे खरीपामध्ये मागच्या रब्बीमध्ये रेकॉर्ड यील्ड ज्याचं आपण म्हणू की जवळपास जे कॉम्पिटिशनचे म्हणजे इतर कंपन्यांचे जे मके आहेत त्या सगळ्या मक्यांपेक्षा याची उत्पादन क्षमता जास्त आहे। उत्पादन क्षमता जास्त असण्याचं कारण एक तर याच्यात लाईन जास्त आहे, हे बघा 1 2 3 4 5 16 ते 18 लाईन्स असतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट, याचा दाण्याचा आकार हा कॅप्सूल सारखा आहे,
तिसरी महत्त्वाची गोष्ट, याची गिट्टी ही बारीक आहे बघा, एकदम छोटी गिट्टी, 1 इंचाच्या पाईपातून जाईल एवढी बारीक गिट्टी आहे. म्हणजेच दाण्याची संख्या, दाण्याच्या लाईन्स आणि एका लाईनमध्ये जास्त दाण्याची संख्या आणि गिट्टी बारीक असल्यामुळं, कॅप्सूलचा आकार असल्यामुळं इथं प्रति कणीस दाणे जास्त निघतात आणि हेच उत्पादन वाढीसाठी सगळ्यात मुख्य कारण आहे. याची इतर सुद्धा वैशिष्ट्य आहेत बघा. एक समान आकाराची कणसे आणि टोकापर्यंत भरलेले दाणे, सारख्या आकाराचे सगळे कंस राहतील. दाणे हे टोकापर्यंत भरतात. थोडासा जरी वरचा भाग जर खाली राहिला तरी सुद्धा तिथे 10-12 दाणे एका कंसाला जर कमी भरले तर उत्पादनात 2-3 क्विंटल 4 क्विंटलना फरक पडतो. पण याचे शेवटपर्यंत दाणे भरतात. आपण जर कणीस पाहिलं, हे पहा, ह्या इथपर्यंत पूर्ण दाणे भरलेले आहेत. तर आणि मोठे कणीस आहे, बारीक बिट्टी आहे. मी सांगितलं बारीक बिट्टी असण्याचा फायदा काय होतो की दाण्याचा आकार मोठा राहतो. शेलिंग पर्सेंट ज्याला म्हणतात, 85% किंवा त्याच्यापेक्षा 1-2% जास्त, 86-87% सुद्धा शेलिंग पर्सेंट याच्यामध्ये निघतं. म्हणजे दाणे जास्त निघतात आणि गिट्टी छोटी निघते. त्यानंतर अधिक दाण्याची टक्केवारी अधिक. नारंगी रंगाचे दाणे म्हणजे जास्त बाजारभाव. आता खरीपातले मके शेतकऱ्यांनी विकले त्यात जवळपास 100 ते 200 रुपये इतर मक्यांपेक्षा याला भाव जास्त मिळाला आहे. खरीपामध्ये आणि रबीमध्ये दोन्ही हंगामात चालणारं हे एकमेव वाण आहे. बाजारामध्ये अनेक वाणं, काही खरीपात चालतात, काही रबीत चालतात. खरीपात चालतात ते रबीत कधी चालतात नाही चालत. पण BPG 100 हा जो मका आहे हा खरीप आणि रबी दोन्ही सुद्धा हंगामात चालणारा आणि उत्कृष्ट उत्पादन देणारं हे वाण आहे. त्यानंतर काढणीपर्यंत हिरवगार राहते. तुमचे कंस मोडणे जरी चालले तरी मकाचं ताट तुम्हाला हिरवगार दिसेल. म्हणजे तुम्ही शेवटी मका काढल्यानंतर सुद्धा त्याचा कडवा म्हणून यूज करू शकता, त्याची कुट्टी करू शकता आणि शेवटपर्यंत हिरवगार राहते. त्यामुळं याचा चाऱ्यात म्हणजे यील्ड जे आहे, कमर्शियल यील्ड सुद्धा घेऊ शकता तुम्ही आणि चाऱ्याचं यील्ड सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत हिरवगार राहत असल्यामुळं येते. त्यानंतर रूट सिस्टीम जी याची मुळांची रचना ही खूप चांगली आहे. त्यामुळं हा लोळत नाही, पडत नाही आणि ताट उभा राहतो, पडण्यास सहनशील आहे खोलवर मुळं असल्यामुळं. असे हे सगळे वैशिष्ट्यपूर्ण वाण आहे. आपल्याला जर पाहिजे असेल तर हे आपण याची मागणी करा. सगळीकडे बाजारात उपलब्ध नसेल तर तुम्ही लवकर मागणी केली तर हा तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि एक सर्वोत्कृष्ट आपण ज्याला म्हणू, आज बाजारातले जेवढेही वाण आहे त्यात सगळ्यात चांगलं वाण हे BPG 100चं आहे. तसं तर बीज प्रक्रिया केलेलीच असते, पण एखाद्या याला बीज प्रक्रिया नसेल केलेली तर तुम्ही रिहांश 5 मिली प्रति किलो आणि जोरमेट 3 मिली सोबत जर अझॅटोबॅक्टर टाकलं तर फारच चांगलं. अशी बीज प्रक्रिया करून नंतरच पेरणी करा. कारण मक्याला सुरुवातीला जमिनीतील उपद्रवी काही कीड असतील किंवा सुरुवातीची काही जी कीड असेल उगून आल्यानंतर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी तुम्हाला रिहांशचा फायदा तिथं चांगला होईल. आणि जोरमेट हे बुरशीनाशक आहे, त्यामुळं बुरशीपासून सुद्धा त्याचं संरक्षण होईल. खत, मका हा खतासाठी सेन्सिटिव्ह आहे, खादाड पीक आहे. त्याला जर खत व्यवस्थापन चांगलं केलं तर निश्चित उत्पादन क्षमता त्याची चांगली वाढते. त्यामुळं खतामध्ये शक्यतोवर नत्रस्फुरत पालाश हे पेरणीच्या बरोबर आणि नंतर युरिया जो आहे तो 2 भागात विभागून द्या. बरेच शेतकरी मक्याला युरिया एकदाच टाकतात 1 महिन्यानं, तसं नका करू. पेरणीनंतर साधारणतः 20-25 दिवसाला अर्धी बॅग आणि परत 40-45 दिवसाला अर्धी बॅग असं 2दा युरिया जर विभागून दिला तर उत्पादनामध्ये 15 ते 20% वाढ होऊ शकते. पेरणीबरोबर देताना 10-20 देऊ शकता तुम्ही 2 बॅग किंवा 1 बॅग DAP, अर्धी बॅग पोटॅश असं दिलं तरी चालेल. झिंक सल्फेट, झिंकची गरज मक्यासाठी फार चांगली असते, म्हणजे जास्त गरज असते. त्यामुळे जमिनीत झिंकची कमतरता जर असेल तर उत्पादनात नुकसान होऊ शकतं. त्यामुळं सोबत 10 किलो झिंक सल्फेट सुद्धा टाका. NPK बूस्ट सुद्धा तुम्ही तिचे अर्धा किलो देऊ शकता. हे जीवाणू खत आहे. जीवाणू खत NPK बूस्टमुळे नत्रस्फुरद आणि पालाश जे उपलब्ध होत नसतात जमिनीतून पिकाला ते उपलब्ध व्हायला मदत होईल. खताची गरज सुद्धा कमी होईल. 20 ते 30 दिवसानं युरिया 1 बॅग आणि P बूस्ट DX अर्धा किलो असं देऊ शकता तुम्ही. युरियामध्ये डायरेक्ट तुम्ही P बूस्ट DX जे फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया हा असा पतला मिसळून टाकला आणि युरिया दिला तरी चालेल. आणि 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान पुन्हा अर्धी बॅग युरिया आणि केलिप्ट पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जो आहे तो आपण देऊ शकता. असं मक्याला 3 भागात विभागून खत द्यायचं. सुरुवातीला NPK 3 द्यायचं आणि 20-30 दिवसाला फक्त युरिया 1 बॅग आणि 40-50 दिवसाला युरिया अर्धी बॅग. या पद्धतीनं मक्याला खत व्यवस्थापन करा. तणामध्ये अनेक तणनाशकं मक्यासाठी बाजारात उपलब्ध आहे.
टिंझर किंवा इलाइट याच्यामध्ये टोप्रामेझोन हा घटक आहे. हे उगवण पश्चात म्हणजे पेरणी झाल्यानंतर साधारणतः 22-25 दिवसाला जमिनीत ओलावा असताना वापरायचं तणनाशक आहे. 30 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात 2 ते 5 पानाच्या अवस्थेमध्ये हे आपण वापरू शकतो. मक्याच्या सर्व मोठ्या रुंद आणि अरुंद पानाच्या तणांना प्रभावीपणे हे मारतं. टिंझर किंवा इलाइट हे उगवण पश्चात आहे. लासो हे उगवण पूर्व आणि उगवण पश्चात दोन्ही पद्धतीने वापरू शकता. साधारणतः 2 लिटर साईजचा डोस आहे. हे फक्त रुंद पानांच्या तणांसाठी आहे. गवतवर्गीय तण याच्यामुळं कंट्रोल होत नाही. त्यानंतर लाउडिस म्हणजे टेम्बोटिओन हे उगवण पश्चात आहे. 22-25 दिवसाच्या दरम्यान तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि याचा डोस आहे लाउडिसचा 115 मिली प्रति एकर. रुंद आणि गवतवर्गीय हे दोन्ही सुद्धा म्हणजे तुमचं टिंझर आणि लाउडिस किंवा टिंझर किंवा लाउडिस दोन्हीनं सुद्धा दोन्ही प्रकारचे तण तुमचे नियंत्रित होतील. अट्राझिन सुद्धा आहे. हे बरेच शेतकरी खतात मिक्स करून देतात. तर हे उगवण पूर्व आहे म्हणजे पेरणी झाल्यानंतर मात्र 72 तासाच्या आत तुम्ही अट्राझिन सुद्धा वापरू शकता किंवा पेरणीसोबत जे खत देतात त्या खतामध्ये सुद्धा अट्राझिन टाकू शकता. याची साधारणतः 1 किलो प्रति एकर असं याचं मात्रा आहे. हे झालं मक्याबद्दल. आता आपण बाजरीबद्दल माहिती पाहूया. बाजरी सुद्धा एक खूप चांगलं पीक आहे. मका साधारणतः तुमचा रबीचा मका जो आहे 130, 35, 40 दिवसापर्यंत ही कालावधी घेऊ शकतो. मात्र बाजरी ही 90 दिवसाच्या दरम्यान येते. ज्याच्याकडे थोडंसं पाण्याची कमतरता आहे ते शेतकरी बाजरीचा विचार करू शकतात. बाजरीला बाजारभाव सुद्धा चांगले आहे. बाजरीचा चारा सुद्धा जनावरं खातात आणि लवकर आपलं शेत मोकळं होऊन उन्हाळ्यात थोडंसं जमीन तपून सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. बाजरीमध्ये आपल्याला पेरणीचा कालावधी जो आहे हा उन्हाळ बाजरी जी आहे ती 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा सोईंग विंडो हा सर्वोत्तम विंडो आहे. थंडी कमी झाली साधारणतः तापमान कमी झालं की लगेच तुम्ही त्याची पेरणी करू शकता. आता या महिन्यात असं वाटतं की डिसेंबर एंडपर्यंत तरी थंडी राहील. थंडीत कमी झाली समजा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर जरी कमी झाली तर तुम्ही थोडंसं 15 जानेवारीच्या 4-5 दिवस आधी 10 जानेवारीपासूनही थंडी कमी झाल्यानंतर बाजरीची पेरणी करू शकता. जानेवारी महिन्यात 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेलेला असल्यास त्याचा उगवणावर अनिष्ट परिणाम होतो. या तुमच्या बाजरीमध्ये काय आहे तापमानाचं थोडंसं सेन्सिटिव्ह काम आहे. 10 डिग्रीच्या खाली जर तापमान असेल तर उगवण सुद्धा त्याची उशिरा होते. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सुरुवातीला उगवून आल्यानंतर जरी तापमान 10 डिग्रीच्या खाली जर गेलं तर तिथे वाढीवर सुद्धा विपरीत परिणाम होतो. त्यामुळं तुम्हाला साधारणतः मिनिमम टेम्परेचर किमान तापमान हे 10च्या वरती असेल तेव्हा तुम्ही बाजरीची पेरणी करू शकता. आणि साधारणतः 15 जानेवारी म्हणजे संक्रांत झाल्यानंतर किमान तापमान हे 10च्या खाली कधी शक्यतोवर जात नाही. अशा परिस्थितीत पेरणी थंडी कमी झाल्यावर करावी. मात्र उन्हाळी बाजरीची लागवड 15 फेब्रुवारी नंतर करू नये. 15 फेब्रुवारी नंतर जर लागवड केली पेरणी केली तर काय होतं की पीक पुढील उष्ण हवामानात सापडण्याची शक्यता असते. कणसात दाणे भरण्याचं प्रमाण कमी होतं. पोलिनेशन जे असतं परागीकरण हे जास्त तापमानामध्ये जर परागीकरण आलं किंवा जास्त थंडीमध्ये जर परागीकरण आलं तर कणस भरण्याची जे प्रमाण आहे ते कमी होतं. त्यामुळे सोईंग विंडो हा पाळलेला कधीही फायद्याचा आहे. 10 डिग्रीच्या वर तापमान गेलं म्हणजे साधारणतः संक्रांत झाल्यानंतर लगेच तुम्ही त्याची पेरणी करू शकता. पिकाचा योग्य कालावधी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आहे. बियाण्याचं प्रमाण हे 1.5 किलो साधारणतः एकरी बाजरीचं बियाणं आपण पेरावं. तर जास्तीत जास्त 2 किलो 2 किलोपेक्षा जास्त बाजरीचं लागत नाही. त्यामुळं पाकिटं सुद्धा 1.5 किलोचे शक्यतोवर सगळ्या कंपन्या काढतात. आता वाण हे वाणामध्ये एक चांगलं सिक्रेट आहे. पंढरी नावाचं बुस्टरचं वाण बाजारात जर तुम्हाला मिळालं तर हे नक्की तुम्ही याचं 1 पॅकेट तरी लावून पहा. अत्यंत चांगलं उत्पादन क्षमता असलेलं घट्ट कणीस, लोळत नाही, कीड आणि रोगाला सहनशील, पाणी थोडंफार कमी जास्त झालं तर त्याला फार सेन्सिटिव्ह नाही, असे अनेक वैशिष्ट्य असलेले जे काय बाजरीमध्ये वैशिष्ट्य पाहिजे असे सगळे चांगले वैशिष्ट्य असलेलं पंढरी बुस्टर पंढरी नावाची बाजरी जी आहे ही अत्यंत उत्कृष्ट वाण बाजारात तुम्हाला उपलब्ध आहे. याचा कालावधी साधारणतः 90-93 दिवस आहे. कणसाची लांबी 25 ते 28 सेंटीमीटर आहे. झाडाची उंची ही मध्यम 165 सेंटीमीटर आणि आरगट आणि गोसावी रोगाला हा सहनशील. बाजरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोग जर कोणता असेल तर तो आहे आरगट आणि गोसावी रोग. तर या रोगाला सहनशील असं हे वाण आहे. आणि सगळ्यात जास्त नुकसान जे होतं बाजरीमध्ये त्या गोसावी किंवा आरगट रोगानंच होतं. याचं घट्ट कणीस असल्यामुळं लांब कणीस असल्यामुळं
हे उत्पादन याचं जास्त आहे. चमकदार आणि टपोरे दाणे आहेत. भावसुद्धा याला बाजारभाव खूप चांगले मिळतात. खायला घरीच खायला सुद्धा चांगली आहे. 4-5 फुटवे येतात. प्रोडक्टिव्ह टिलर्स ज्याला म्हणतात, की ज्या टिलर्सला तुम्हाला कंस लागतील असे प्रोडक्टिव्ह टिलर्स हे 4 ते 5 असतात आणि लवचिक आणि पडण्यास सहनशील आहे. पाण्याचा ताण सुद्धा सहन करणारं हे वाहन आहे. याच्यासाठी मी एक अजून काही शेतकऱ्यांना विनंती करू इच्छितो की बाबा विदर्भात बाजरी शक्यतोवर घेत नाही, पण जर आपण गावातले 5-10 शेतकरी मिळून आपण बाजरी घ्यायला सुरुवात केली तर निश्चित विदर्भामध्ये जे आता सोयाबीनसाठी चारकोल रॉट, क्लोरेशियम रॉट, फायटोप्थेरा हे रोग वाढले आहेत. याचं कारणच मोनोकल्चर ज्याला म्हणतात, ही एक पीक पद्धती सोयाबीन हरभरा दोन्ही पिकांच्या मुळावर गाठी आहे. एक पीक पद्धतीमध्ये तिथं नुकसान होतं. पण अशा ठिकाणी जर तुम्ही बाजरी, ज्वारी, मका असे पिकं जर घेतले तर निश्चित तुम्हाला जमिनीची सुपीकताही सुधारेल, बुरशीसुद्धा कमी होईल आणि नवीन एक पीक मिळेल. फक्त एकाच शेतकऱ्यानं जर पेरलं तर पक्ष्यांचा त्रास तिथं होऊ शकतो. त्यामुळं पक्ष्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून गावातल्या 10-20 शेतकऱ्यांनी 10-12 शेतकऱ्यांनी जर बाजरी पेरली तर निश्चित पक्ष्यांचा त्रास सुद्धा तिथं कमी होईल. बीज प्रक्रिया तशी केलेली असतेच, पण जर बीज प्रक्रिया केलेली नसेल तर रिहांश 4 मिली आणि जोरमीट 3 मिली याची बीज प्रक्रिया तुम्ही त्याला करू शकता. पेरणी लागवड पद्धत, पेरणीची पद्धत म्हणजे पेरणीपूर्वी शेत चांगलं ओलून घ्या, वापसा होऊ द्या आणि जमिनीच्या उतारानुसार 5 ते 7 मीटर लांबीचे 3 ते 4 मीटर रुंदीचे सपाट वाफे तयार करा. साधारणतः 3-4 मीटर रुंद आणि 5-7 मीटर लांब असे वाफे तयार करून जर पेरणी केली तर पाणी द्यायला सुद्धा आपल्याला तिथं सोपं होतं. 2 जाडीच्या तिफणीने करावी पेरणी, म्हणजे खतं आणि बियाणं दोन्हीच एकाच वेळेस पेरून देता येईल. आधी खत पेरायचं, खाली खत राहते, त्याच्यावर माती पडून त्याच्यावरती बियाणं येतं. पाभरीनं पेरणी करू शकता. पेरणी 3 ते 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल करू नये. बाजरीचा दाना जो आहे तो हलका आणि बारीक असतो, त्यामुळे तो जर खोल जर पडला तर त्याची उगवण क्षमता एकदम कमी होते. त्यामुळे त्याला खोल पडू देऊ नका. 3-4 सेंटीमीटरपेक्षा जास्त, याच्यापेक्षा जास्त खोल बाजरी पडायला नको. 2 ओळीतील अंतर हे 30 सेंटीमीटर, 2 रोपातील अंतर 10 सेंटीमीटर ठेवावं. म्हणजे 2 ओळीमध्ये साधारणतः 1 फूट अंतर ठेवायचं आणि 2 झाडामध्ये 10-10 सेंटीमीटरवर बी पडल. या पद्धतीनं एकरी 1.5 किलो किंवा फार तर 1.25 किलो, 2 किलोपेक्षा जास्त नाही, या पद्धतीनं आपण पेरणी किंवा लागवड करावी. खत पेरणीच्या सोबत DAP 1 बॅग, जर DAP सोबत टाकलं तर NPK बूस्ट टाकू शकता तुम्ही, जीवाणू खत. आणि दुसरी मात्रा ही 25-30 दिवसाला युरिया 25 किलो आणि परत 40-45 दिवसाला युरिया 25 किलो तिथं देऊ शकता. 50 दिवसापर्यंत जाऊ नका, 40 दिवसालाच युरिया. जसं आपण मक्यामध्ये पाहिलं त्याच पद्धतीनं ज्वारी असेल, बाजरी असेल, हे सिरियल्स तृणधान्य पिकं जी आहेत यांना नत्राची मात्रा एकदा न देता 2दा विभागून दिली, 20-25 दिवसाला आणि 40-45 दिवसाला, तर उत्पादनात त्याच्या वाढ होते. त्यामुळं पेरणीसोबत 1 बॅग DAP देऊन द्या आणि नंतर युरिया हा 2 भागात विभागून देणं नक्कीच फायद्याचं आहे. त्या स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटमधून दिल्यास पिकाला कॅल्शियम आणि सल्फर ही अतिरिक्त मिळू शकते. जर DAPच्या ऐवजी तुम्हाला जर हे द्यायचं तर सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग देऊ शकता किंवा 10-26-26 देऊ शकता. 8-21-21 हे खतंसुद्धा तुम्ही तिथे पेरणीसोबत देऊ शकता. तणामध्ये आपल्याला अट्राझिन किंवा सिमाझिन हे तणनाशक जे आहे ते आपण पेरणी झाल्यानंतर 72 तासाच्या आत, म्हणजे 3 दिवसाच्या आत पेरणी झाल्याबरोबर ते जर फवारलं, 500 ते 600 ग्रॅम 200 लिटर पाण्यात जर फवारलं तर फवारण्यानंतर 15 ते 20 दिवसात पिकात खुरपण किंवा डवरण करू नये. तर हे गोल पानाचे तण जे आहेत, रुंद पानाचे तण जे आहेत, याचं पूर्ण नियंत्रण तुमचं अट्राझिननं होऊ शकतं. तर पेरणी झाल्यानंतर 3 दिवसाच्या आत तुम्ही 500 ते 600 ग्रॅम अट्राझिन फवारू शकता. पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी जर समजा तण सुरुवातीला नाही नंतर उगवलं, गोल पानाचं किंवा रुंद पानाचं, किंवा सुरुवातीला आपण तणनाशक फवारलं पण नंतर जरी परत तण उगवलं गोल पानाचं, तर तुम्ही मग 2,4-D सोडियम सॉल्ट, फक्त सोडियम सॉल्ट 2,4-Dचा वापर सुद्धा करू शकता. मात्र 2,4-D हे अत्यंत घातक तणनाशक आहे. याचा पंपही दुसऱ्या पिकात फवारणीला जमत नाही, दुसरं तणनाशक वापरायला जमत नाही आणि याची हवा जर असेल तर बिलकुल फवारायचं नाही. दुसरं पीक बाजूला असेल तर ते सुद्धा खराब होऊ शकतं. तर हे तुम्ही 25-30 दिवसानं 2,4-Dचा सुद्धा ऑप्शन आहे तुम्हाला, पण शक्यतोवर अट्राझिनच वापरून तुम्ही त्याचं तण नियंत्रण करू शकता. त्यानंतर आता आपण भुईमुगाबद्दल माहिती पाहूया. नांदेड जिल्ह्यामध्ये असेल, यवतमाळमध्ये असेल, हिंगोली असेल, परभणीचा काही भाग आहे,
आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा उन्हाळी भुईमूग हे खूप चांगल्या पद्धतीने घेतलं जातं आणि उत्पादनसुद्धा चांगलं येतं. मागच्या काही वर्षामध्ये जमिनीतल्या बुरशीमुळं विदर्भात त्यातल्या त्यात भुईमुगाचं उत्पादन घटलंय. मग त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, जमिनीतून पसरणारे रोग जे आहेत त्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर आपल्याला 2-3 वेळेस पीक पेरणीपासून 2-3 वेळेस ट्रायकोडर्माचा वापर करायचा आहे. सगळ्यात पहिले ट्रायकोडर्मा वापरायचा हा शेत भिजवताना, शेत तयार केल्यानंतर, पेरणीच्या आधी किंवा पेरणी झाल्यानंतर जे आपण थोडंसं हलकं पाणी देतो त्याच्या आधी ट्रायकोडर्मा शेतात फेकायचा, एकरी अर्धा किलो. त्यानंतर साधारणतः 30-40 दिवसाच्या दरम्यान अर्धा किलो ट्रायकोडर्मा फेकायचा किंवा दाट फवारणी करायची ट्रायकोडर्माची, ट्रायकोबूस्ट DX एकरी अर्धा किलो वापरलं गेलं पाहिजे या पद्धतीनं. आणि परत 50-55 दिवसाचं असताना पुन्हा एकदा रेतीत मिक्स करून अर्धा किलो ट्रायकोबूस्ट DX हे तुमच्या भुईमुगात वापरा. असं 3 वेळेस जर ट्रायकोडर्मा तुम्ही ट्रायकोबूस्ट DX जर वापरलं तर निश्चित नंतरची जी शेंग सड होते, शेंगा कुजतात, बुरशीमुळं अनेक समस्या येतात, तर त्या तिथे येणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. भुईमुगामध्ये अनेक वाणं आहेत, जसं बॉम्बे कस्तुरी 108 आहे, वेस्टर्न 44 आहे, वेस्टर्न 55 आहे. त्यानंतर TG नोटिफाईड सीडमध्ये TG 37 आणि TG 51 हे 2 वाणं सुद्धा चांगले वाणं आहेत, उपट्या जाती आहेत सगळ्या. त्यानंतर धमाका म्हणून आहे आणि TAG 24 जे पॉप्युलर वाण आहे, ट्रॉम्बे अकोला ग्राउंडनट TAG 24, दप्तरी 54 हे अनेक वाणं तुम्हाला उपलब्ध आहेत. चांगल्या कंपनीचं बियाणं घ्या आणि यापैकी कुठलंही वाण तुम्ही निवडू शकता. पेरणीचा कालावधी यासाठी हे अत्यंत फार महत्त्वाचा, ज्याला आपण एक कालावधी म्हणू, पेरणीचा कालावधी जो आहे हा 25 डिसेंबर ते 15 जानेवारी. 15 जानेवारीच्या पुढं जर गेलं, पूर्वी आपण 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी वगैरे सांगत होतो, 30 जानेवारी, 15 जानेवारी ते 30 जानेवारी. पण अनेक प्रयोगातून असं लक्षात आलं की पेरणी जर उशिरा झाली तर तिथं उत्पादन घटतं. नंतर पाऊस जर लवकर आला खरीपातला तर शेतसुद्धा तयार होत नाही, ऊनसुद्धा खात नाही आणि खूप थंडीत जर केली तर उगवण शक्तीवर परिणाम होतो. त्यामुळं बेस्ट सोईंग विंडो जो आहे 25 डिसेंबर ते 15 जानेवारी. तापमान साधारणतः 28 ते 30 अंश असताना पेरणी करावी. उशिरा पेरणी टाळावी. पेरणी लागवड करताना कोरड्यात करावी. नंतर उगवून आल्यानंतर पाणी द्यावं. म्हणजे पाणी देऊन द्यायचं, चांगलं शेत ओलवून घ्यायचं, त्यानंतर वाफसा होऊ द्यायची. वाफसा झाल्यानंतर पेरणी करायची किंवा लागवड करायची आणि फक्त थोडंसं शिप अर्धा 1 तासाचं, 1 तासही नाही, अर्ध्या तासाचं, जी जमीन कोरडी वरचा भाग कोरडा झाला तेवढं ओलं होईपर्यंत हलकं पाणी, एकदम हलकं पाणी द्यायचं. आणि एकदा ते हलकं पाणी दिलं की पूर्ण उगवण होईपर्यंत पुन्हा पाणी द्यायचं नाही. ही अत्यंत महत्त्वाची भुईमुगाच्या व्यवस्थापनामधली गोष्ट आहे. कारण जास्त पाणी जर दिलं गेलं तर बियाणं आतच जमिनीत कुजून जातं. त्यामुळं फक्त हलकं पाणी लागवड वाफशामध्ये करायची. चांगली वाफसा झाल्यानंतर लागवड केल्यानंतर हलकं अर्धा तासाची शिप फक्त द्यायची तिथे. या पद्धतीनं बीज प्रक्रिया, भुईमुगाचं बियाणं बहुतेक बीज प्रक्रिया केलेलं नसतं, त्याचं टर्फल सुद्धा नाजूक असतं. तर तुम्हाला काळजीपूर्वक बीज प्रक्रिया, टर्फल निघणार नाही अशी काळजी घेऊन बीज प्रक्रिया करायची. त्याच्यामध्ये रिहांश 5 मिली अधिक जोरमेट 3 मिली असं आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर ही बीज प्रक्रिया केल्यानंतर सुद्धा ट्रायकोडर्मा सुद्धा बियाण्याला तुम्ही नक्की लावा. 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा आधी रिहांश जोरमेट लावून घ्या, त्याच्यानंतर ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया तुम्ही करा. या ट्रायकोडर्मामुळे मी जे सांगितलं ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तर ही बीज प्रक्रिया सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. पेरणी लागवड पद्धत याच्यामध्ये झाडाची संख्याला अत्यंत महत्त्व आहे. झाडाची संख्या जर कमी झाली तर उत्पादन घटतं. त्यामुळं 30 सेंटीमीटर 2 ओळीत अंतर किंवा 30 बाय 10 सेंटीमीटर किंवा 30 बाय 15 भारी जमीन जर असेल खूप तर 1 फूट बाय अर्धा फूट अशी सुद्धा तुम्ही लागवड किंवा पेरणी करू शकता. खूप भारी जमीन जर असेल तर 45 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर एकरी 40 ते 50 किलो बियाणं आपल्याला लागतं. या पद्धतीनं हलकी जमीन असेल 30 बाय 10, थोडीशी बरी असेल 30 बाय 15, खूप चांगली भारी जमीन जर असेल तर 45 बाय 10 सेंटीमीटर तुम्ही याची पेरणी किंवा लागवड करा. याची पेरणी किंवा लागवड करताना एकरी बियाणं व्यवस्थित पडावं, झाडाची संख्या कमी होऊ नये याची काळजी घ्या. उत्पादन निश्चित तुमचं तिथं वाढेल. BBF पद्धतीचा शक्यतोवर वापर करा. याच्यामध्ये 6व्या-7व्या तासावर किंवा 8व्या तासावर जर सरी पडलेली असेल तर पाणी देताना सुद्धा थोडंसं एखाद्या वेळेस चुकून जास्त जरी पाणी झालं तर त्याचा निचरा जो आहे तो सरीत होईल आणि जास्त पाण्यामुळं होणारं नुकसान तिथं टाळता येईल. त्यानंतर खतामध्ये DAP किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 हे एकरी 2 बॅग
किंवा सिंगल सुपर फॉस्फेट 2 बॅग आधी दिलं नसल्यास आणि पोटॅश 1 बॅग या पद्धतीनं. सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश दिलेलं जास्त फायद्याचं आहे, कारण त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये फॉस्फरस सोबतच सल्फर आणि कॅल्शियम आहे. ते दोन्ही सुद्धा घटक आपल्या भुईमुगासाठी उत्तम आहेत, त्याचा फायदा तुम्हाला चांगला होतो. त्यामुळे सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश दिलं तर चालेल. जिप्सम जर त्यासोबत वापरता आलं तर एकरी 3-4 क्विंटल जिप्सम सुद्धा पेरणीच्या आधीच तुम्ही फेकून देऊ शकता. हे जिप्सम सुद्धा कॅल्शियम आणि सल्फर त्याच्यामध्ये असतं, त्याचा खूप चांगला फायदा. जिप्सम जर मिळालं तुम्हाला खताच्या दुकानामध्ये, त्यांना सांगा, काही कंपन्या जिप्सम देतात, सगळेच नाही, सगळीकडे उपलब्धही होत नाही, पण तुम्हाला पेरणी करायची असेल तर आधीच तुम्ही त्यांना सांगा की मला जिप्सम अवेलेबल करून द्या. जेवढं शक्य होईल एकरी 2 क्विंटल 3 क्विंटल तुम्ही जिप्सम पेरणीच्या आधी द्या. आपण हा लाईव्ह मुद्दामच याच्यासाठी आधी घेतोय की तुम्हाला नियोजन करायला, बियाणं निवडण्यासाठी, खतं निवडण्यासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला मदत होईल. तर जिप्समचा वापर इथे नक्की करा. सोबत इतर महत्त्वाचे अन्नद्रव्य, हे भुईमुग जे आहे हे थोडंसं खादार पीक आहे आणि याला तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याची झिंकची आणि फेरसची खूप गरज असते. बघा, भुईमुग पिवळा पडतो कशामुळं? झिंक फेरस जर कमी पडलं तर तो पिवळा पडतो. त्यामुळं झिंक सल्फेट 10 किलो, जर झिंक सल्फेट नसेल तर EDTA झिंक जे असतं, चिलेटेड झिंक, हे अर्धा किलो देऊ शकता. फेरस सल्फेट 10 किलो किंवा फेरस EDTA अर्धा किलो, याच्यासोबतच बोरॉन अर्धा किलो, दाणेदार सल्फर 10 किलो, रायझरची 10 किलो. हे सल्फेट नाही दिलं तरी चालतं. 10-10 किलो सल्फर आणि रायझर जे आहे याच्यात बरोबर बोरॉन, झिंक EDTA आणि फेरस EDTA अर्धा किलो तिन्ही टाका. त्यात व्यवस्थित मिक्स होईल आणि ते पेरणीच्या खतामध्ये जरी टाकलं तरी चालेल. तर या पद्धतीनं फक्त भुईमुगाला फक्त NPK देऊन जमणार नाही, तर याच्यासोबतच कॅल्शियम, सल्फर, बोरॉन, झिंक आणि फेरस हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं याला आपल्याला व्यवस्थापन या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. तणामध्ये तुम्ही झिलर, पेंडामिथिलिन हे पेरणी झाल्याबरोबर 3 दिवसाच्या आत तुम्ही त्याच्या मागेच उगवण पूर्व तणनाशक आहे ते लगेच वापरू शकता. किंवा अमोनी जे आहे, सोयाबीनचं तणनाशक जे आहे, ते तुम्ही पेरणी झाल्यानंतर साधारणतः 20-22 दिवसाला नाही, हे अमोनी लगेच म्हणजे प्री इमर्जन्सच काम करतं. झिल्लर किंवा झिल्लरपेक्षाही चांगला अमोनिया 12.4 ग्रामची एक पुडी असती. सोयाबीनसाठी ती आपण 1 एकराला वापरतो. मात्र भुईमुगामध्ये ही एक पुडी 1 एकराला न वापरता 1.25 ते 1.5 एकरामध्ये वापरायचं, म्हणजे प्रमाण कमी करायचं. एका पुडीत तुमचं 1.25 ते 1.5 एकर शेत झालं पाहिजे. या पद्धतीनं तुम्ही अमोनीचा वापर करू शकता. आणि किंवा ऑक्झिगोल सुद्धा तुम्ही तिथे वापरू शकता. ऑक्झिफ्लोरोफेन जे आहे हे 50 मिली प्रति एकर, असे दोन्ही पैकी कोणतं तणनाशक वापरायचं हे तुम्ही तुमचं ठरवू शकता. आता तिळाबद्दल माहिती. तीळ सुद्धा एक खूप चांगलं पीक, बाजारभाव चांगले आहेत, उन्हाळ्यात खूप चांगलं पिकते. खरीपापेक्षा उन्हाळ्यामध्ये उत्पादन क्षमता जास्त आहे, लवकर येणारं पीक आहे. त्यामुळं तिळामध्ये सुद्धा तुम्हाला एक नवीन पर्याय जो आहे तो मिळाला आहे. तर तिळामध्ये बूस्टर 51 नंबरचं जे वाण आहे हे सध्या तर बाजारात उपलब्ध नाही, पण तुम्हाला जर हे पाहिजे असेल, अत्यंत चांगलं उत्पादन क्षमता असलेलं, त्यानंतर तुमचं रोग आणि किडीला कमी बळी पडणारं, मध्यम उशिरा येणारं, काही वाणं लवकर येणारे आहेत दुसरे बाजारात उपलब्ध, त्यापेक्षा 5-7 दिवस उशिरा येतं, पण उत्पादन क्षमता त्याची फारच चांगली आहे. बाजारात सध्या पॅकिंगचं बियाणं नाही, त्याची परमिशन नाही आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल बियाणं तर आम्ही तिथं कुरिअर करू शकतो तुम्हाला. तुम्ही त्याची मागणी या कमेंट बॉक्समध्ये करू शकता. याचं 1 बॅग पेरून पहा. भयंकर सुंदर हे वाण आहे बूस्टर 51. इतर वाणं सुद्धा आहे. इंडो 21, वेस्टर्न 11, दप्तरी 22, श्वेता, JLT 408, गुजरात G2, पारस 2, ग्रीन गोल्ड असे विद्यापीठाच्या जातीमध्ये AKT 101 आणि PQNT 1191 असे अनेक वाणं बाजारात आहे. बूस्टरचं बियाणं बाजारात यायला वेळ लागेल, तर तुम्ही तिथे जर पाहिजे असेल तर तुम्हाला या पॅकमध्ये नाही, पण साध्या पॅकिंगमध्ये तुम्हाला बियाणं लागलं तर आम्ही ऑनलाईन वगैरे पाठवू शकतो. त्यानंतर याचा पेरणीचा कालावधी हा 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी. जसं आपण याच्यामध्ये पाहिलं बाजरीमध्ये, तशी थोडी थंडी कमी झाली की तिळाची पेरणी लगेच तुम्ही करू शकता. याच्यामध्ये तिळाला सुद्धा बीज प्रक्रिया करा. रिहांश आणि जोरमेट किंवा पिक्सल, जोरमेट किंवा पिक्सल घ्या आणि सोबत ट्रायकोडर्मा सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. तिळाला बीज प्रक्रिया केल्यामुळं सुरुवातीला येणारी जी रसशोषक कीड आहे त्याचं नियंत्रण रिहांशमुळे होईल. जे बियाण्याद्वारे पसरणारे रोग आहे त्याचं नियंत्रण जोरमेटमुळे होईल.
ट्रायकोडर्मामुळे सुद्धा जमिनीतून पसरणारे रोगाचं नियंत्रण होईल. पेरणी किंवा लागवड पद्धत हे बी बारीक असतं, तिळाचं बी एकदम बारीक असतं, त्यामुळं तुम्हाला ते पेरणी करताना फार काळजीपूर्वक, जास्त दाट होणार नाही याची काळजी घ्या, जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. थोडंसं दाट झालं तर विरळणी आवश्यक करा 15-20 दिवसाला. पेरणी करताना बी बारीक असल्यामुळं वाळू किंवा कुजलेलं शेणखत त्यात मिक्स करायचं. एकदम बारीक बी खूप जास्त पडतं, त्यामुळे त्यात काय मिक्स करायचं, तुमचं कुजलेलं शेणखत मिक्स केलं तर फार चाललं, किंवा रेती मिक्स करा. रेती बारीक, रेती अशी हे करून रेती किंवा कुजलेलं शेणखत मिक्स करायचं. माती मिक्स करू शकता तुम्ही. सलग लागवडीसाठी पेरणी पाबरीने किंवा तिफणीनं 30 सेंटीमीटर, हलक्या जमिनीत, मध्यम जमिनीत 30 सेंटीमीटर 2 ओळीतलं अंतर, भारी जमिनीमध्ये 45 सेंटीमीटर अंतर ठेवा आणि या पद्धतीनं तुम्ही त्याची पेरणी करू शकता. बी बरोबर पडावं यासाठी आपण बिस्लरी बॉटल जी असते त्याच्यात बी घ्यायचं आणि मग तुमचं जे जाडं आहे किंवा आपण ज्याला सरतं ज्याला म्हणतो, त्या सरत्यातून आपल्याला असं व्यवस्थित बरोबर या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला बरोबर एकरी बियाण्याचं प्रमाण 1.5 किलोपर्यंत तुम्ही टाकू शकता आणि याच्यामुळं दाटणार सुद्धा नाही. बिस्लरीच्या बाटलीला झाकणाला थोडंसं छिद्र करायचं आणि या पद्धतीनं तुम्ही तिथे पेरणी करायची. त्यानंतर खत व्यवस्थापन पेरणी बरोबर जे आहे DAP 12-32-16 किंवा 14-35-14 पैकी 1 बॅग हे NPK झालं. निंबोळी पण जर देता आली तर 2 बॅग निंबोळी पेंड अवश्य द्या आणि रायझर जी सोबत 10 किलो तुम्ही मिक्स करून टाकू शकता. आणि दुसरी मात्रा एका महिन्यानं 25 ते 30 दिवसानं युरियाची दुसरी मात्रा तुम्ही तिथं देऊ शकता. याला सुद्धा तुम्ही 20 आणि 35 दिवस असं युरिया 2 भागात विभागून दिला तरी चालेल. त्यात उत्पादनात नक्कीच त्याच्यामुळे फायदा होईल. जर नाही शक्य झालं तर 1 महिन्यानं तुम्ही 25 ते 30 किलो युरिया तिथं देऊ शकता. तणनाशकामध्ये झिलर आहे, पेंडॅमेथिलिन 700 मिली प्रति एकर आपण वापरू शकता. डोस सुपर पेंडॅमेथिलिनच आहे किंवा स्टॉर्म उगवणपूर्वी तणाचा बंदोबस्त फक्त तणाच्या बियासाठी. पेरणी झाल्यानंतर मात्र उगवणीपूर्वी म्हणजे 3 दिवसाच्या आत पेंडॅमेथिलिन हे तणनाशक तुम्ही तिळामध्ये निश्चित वापरू शकता 700 मिली प्रति एकर. त्यानंतर उन्हाळी मूग हा एक लवकर येणारं पीक आहे, कमी कालावधीचं आहे, कमी पावसात कमी दिवसात येणारं पीक. उन्हाळ्यातलं किमान तापमान सातत्यानं कमी जास्त असल्यास 20 ते 20 सेल्सिअसपेक्षा जास्त लवकर थंडीमुळे उशिरा उगवून व कमी कालावधीचे पीक उशिरा पेरणीमुळे मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता. योग्य वेळ पेरणीची काय आहे, साधारणतः 20 फेब्रुवारी ते 15 मार्च. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस किंवा तुरी निघाल्यानंतर सुद्धा किंवा हरभरा निघाल्यानंतर सुद्धा तुम्ही मुगाची पेरणी करू शकता. 20 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान पेरणी केली तर योग्य कालावधी जो सोईंग विंडो आपण ज्याला म्हणतो तो करेक्ट सोईंग विंडो तुम्हाला तिथं मिळेल. जातीची निवड, सूर्यप्रकाशाला असंवेदनशील वानं लावावं. फोटो इनसेन्सिटिव्ह ज्याला म्हणतात, असंवेदनशील म्हणजे ते बरोबर तेवढ्या पिरियडमध्ये 65 दिवसामध्ये मॅच्युरिटी त्याची होते. आखूड शेंगा व लांब शेंगा ह्या विद्यापीठाच्या वाहनांमध्ये S8 आहे, वैभव आहे, PKV आहे, ग्रीन गोल्ड, फुले M2 आहे, पुसा 9321 आहे, सम्राट दुर्गा. खाजगी कंपनीमध्ये जर पाहिलं तर हल्दी घाटी आहे, चेतन ग्रीन गोल्ड आहे, गोल्ड 50, निर्मल 825 असे अनेक वाहनं बाजारात उपलब्ध आहे जे उन्हाळी पेरणीसाठी उपयुक्त आहे. फोटो इनसेन्सिटिव्ह ज्याला म्हणतात, सूर्यप्रकाशाला असंवेदनशील वालाची आपण पेरणी तिथं करू शकतो. बीज प्रक्रिया, तुम्हाला मुगाला नक्कीच बीज प्रक्रिया करा, याच्यात मिस होऊ देऊ नका, कारण मूग कमी कालावधीचं पीक आहे. उगून आल्याबरोबरच त्याच्या मागे किडी लागतात, त्यामुळं थायमिथॉक्झान म्हणजे आपलं रिहांश 4 ते 5 मिली घ्या, जोरमेट हे 3 ग्रॅम घ्या किंवा 3 मिली घ्या, किंवा रोको किंवा पिक्सल हे 2 ते 3 ग्रॅम. असं मुगाला अवश्य बीज प्रक्रिया करा. ती बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नका. पेरणी लागवड पद्धत, झाडाची संख्या जास्त असण्याकरता एकरी 6 ते 7 किलो, आपण जनरली खरीपात जे पेरतो ते 5 किलो पेरतो एकरी, पण उन्हाळी मुगामध्ये 6 ते 7 किलो बियाणं आपण एका एकरात पेरायचं आहे. ओळीतलं अंतर 22.5 ते 30 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर ठेवायला हरकत नाही आणि 2 झाडाला अंतर हे 10 सेंटीमीटर ठेवून मुगाची पेरणी तुम्ही 20 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान करू शकता. पेरणीसोबत खत 20-20-013 किंवा 24-24-08 द्या. त्याला फारशी पालाशाची गरज नसल्यामुळं 20-20-013 किंवा 24-24-08 दिलं तरी चालेल. सोबत रायझर जर 10 किलो दिलं तर चांगला फायदा होईल. मूग उगवणीनंतर 15 ते 25 दिवसांना तणनाशक जे आहेत आपले
जे सोयाबीनचे तणनाशक एका एकरात वापरतो आपण, ते एका एकराच्या ऐवजी 1.25 एकरात, मुगात 1.25 एकरात वापरायचं किंवा 25% त्याचा डोस कमी करायचा. परशूट जे आहे इमेज हायपर 200 मिली वापरू शकता, सोसायटी 200 ते 400 मिली, ऑडिस जे आहे ते 30 ग्रॅम, शाखेत 600 मिली, याच्यापैकी कोणतंही एक तणनाशक 150 ते 200 लिटर पाण्यात 15 म्हणजे 20 दिवस, 15 नाही 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान तुम्ही उगवण पश्चात तणनाशक याच्यामध्ये वापरू शकता. उन्हाळी ज्वारी हे एक महत्त्वाचं पीक आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड या बऱ्याच भागामध्ये उन्हाळी ज्वारीचं पीक घेतलं गेलं. मागच्या वर्षी थोडंसं मेमध्ये पाऊस पडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे तिथं हाल झाले, पण दरवर्षी पाऊस पडेल असं नाही. तर हे एक सुद्धा चांगला पर्याय आहे. पेरणीची वेळ याची सुद्धा 15 जानेवारी ते 30 जानेवारी आहे. 30 जानेवारीच्या नंतर शक्यतोवर जाऊ नका. नंतर काढायला वेळ जर झाला तर मेमध्ये म्हणजे जूनच्या सुरुवातीला जर पाऊस पडला तर जमिनी तपतही नाही आणि त्याचं दुसरं खरीपातलं पीक व्यवस्थित येत नाही. त्यामुळे 15 जानेवारी किंवा तुम्ही थंडी जर कमी झाली डिसेंबरमध्ये सुद्धा किंवा जानेवारीच्या सुरुवातीला सुद्धा पेरणी करू शकता, पण उशिरात उशिरा म्हणजे 30 जानेवारी. एकरी बियाण्याचं प्रमाण एकरी 3 किलोच खरीपासारखंच आहे. सुधारित वानं जे मालदांडी 35-1 परभणी होती, चुकलं आहे. ह्या रबीच्या वानं आहेत. तुमच्या उन्हाळी जे वानं आहेत याच्यामध्ये तुम्हाला विठ्ठल आहे किंवा PSC अजून दुसरे वानं जे आहेत ते उन्हाळी ज्वारीमध्ये हायब्रिड वानं हे सध्या सिलेक्शन आहे. हे चुकून ही स्लाईड टाकली गेली. विठ्ठल एक खूप चांगलं वाण तुम्हाला ज्वारीचं आहे. हे बघा, हे चुकली होती स्लाईड, ही आहे. हायटेक 3201 आहे, हायटेक 5401 आहे, 5206, 540, न्यू जर्सी, विठ्ठल, प्रधान, कर्नूल 184 यापैकी कोणतंही वाण तुम्ही पेरणीसाठी वापरू शकता. ज्वारीच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करा. थायमेथॉक्झान, रिहान्श अधिक जोरमेट. आणि खत देताना पेरणीसोबत एकरी 1 बॅग DAP किंवा 10-26-26 किंवा 12-32-16, 8-21-21, 9-24-24 कोणतंही एक खत द्या. आणि जसं आपण मक्यात बाजरीत पाहिलं तसं ज्वारीमध्ये सुद्धा युरियाची मात्रा जी आहे ती 2 भागात विभागून द्या. 20-25 दिवसाला आणि साधारणतः 40-45 दिवसाला अर्धी बॅग 2दा करून जर दिली तर उत्पादनात निश्चित वाढ होते. तणामध्ये अट्राझिन किंवा सिमाझिन जसं आपण बाजरीत किंवा याच्यात फवारतो तसंच उगवण पूर्व पेरणीनंतर 3 दिवसाच्या आत अट्राझिन तुम्ही 500 ते 600 ग्रॅम 200 लिटर पाण्यात जर फवारलं, 15-20 दिवसाच्या दरम्यान जर फवारलं तर रुंद पानाचे जे तण आहेत ते तिथं येणार नाही. आणि उगवण पश्चात जर फवारायचं असेल तर 2,4-D. मात्र 2,4-D मध्ये मी सांगितलं तुम्हाला लिमिटेशन काय आहे. तो पंपही दुसरीकडे वापरायला जमत नाही. दुसरं आजूबाजूला पीक असेल, हवा असेल तर त्याला सुद्धा नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शक्यतोवर अट्राझिन उगवण पूर्व जे आहे ते वापरलेलं जास्त चांगलं. आता उन्हाळी तूर. आता तुम्ही म्हणाल की उन्हाळी तूर हे काय नवीन भानगड आहे. आपण तर पाहिलं तर खरीपातच तूर लावतो, फार फार तर अर्ध रब्बी ज्याला म्हणतो. पण आपण अनेक वर्षाच्या संशोधनामधून आपल्याला एक प्रयोग म्हणून आम्ही म्हणजे जे संशोधन केलं त्याचं आपल्याला डेमो जे घेतले, ट्रायल जे घेतले, तर आपण उन्हाळ्यात सुद्धा तूर घेऊ शकतो असं एक वाण आपल्याला मिळालं आहे. ते वाण जे आहे याच्यात उन्हाळ्यात आम्ही त्याला अजून नाव दिलं नाही, अजून रिलीज सुद्धा केलं नाही, पण उन्हाळ्यात लावण्यासाठी साधारणतः 1.5 फूट 2 ओळीतलं अंतर 1.5 फूट. बघा, सोयाबीनचंच अंतर समजा किंवा भारी जमीन जर असेल खूप तर 2 फूट अंतर ठेवा. 1.5 ते 2 फुटापेक्षा जास्त 2 ओळीत अंतर ठेवायचं नाही. 2 झाडात अंतर तुम्ही 15 सेंटीमीटर ठेवू शकता, अर्धा फूट. या पद्धतीनं जर तुम्ही उन्हाळी तुरीची पेरणी केली, त्याला खत देताना आपलं 10-26, 12-32-16 वगैरे कोणतंही खत द्या. त्यानंतर त्याला खत द्यायचं काम नाही. आणि साधारणतः 125 दिवसात मॅच्युरिटीला येईल. असं साधारणतः 15 डिसेंबरपासून तर 15 जानेवारीपर्यंत याचा पेरणीचा कालावधी आहे. आपल्याकडं एक डेमॉन्स्ट्रेशन्स म्हणून, ट्रायल म्हणून थोडंसं बियाणं उपलब्ध आहे. ज्या शेतकऱ्यांना उन्हाळी तूर पेरण्याचा मानस आहे, खूप चांगलं उत्पादन तुम्हाला एकरी 5-6 क्विंटलपर्यंत सुद्धा ही उन्हाळी तूर पिकू शकते आणि फक्त 125 दिवसात. 15 डिसेंबरला जर पेरलं तर समजा 4 महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 15 एप्रिल किंवा एप्रिल एंडपर्यंत तूर तुमची निघून जाईल. दाट पेरणी करायची आहे कारण याच्या फांद्या जास्त होत नाही, जास्त वाढ होत नाही. पण दाट पेरणी केली, झाडाची संख्या जास्त असेल तर उत्पादन तुम्हाला चांगलं येऊ शकतं. एकदम थोडंसं बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे. ते आम्ही कुठल्याही शेतकऱ्याला न देता जे इच्छुक शेतकरी आहेत, इंटरेस्टेड फार्मर्स आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी हा नंबर तुम्ही नोट करून घ्या.
7880247008 या नंबरवर जर तुम्ही व्हॉट्सॲपवर त्यांना तुमचं नाव गाव पत्ता सगळं पाठवलं, फोन नंबर पाठवला, तर आम्ही तुम्हाला 2-2 किलो बियाणं, एका शेतकऱ्याला 2 किलो बियाणं साधारणतः, तसं तर याचं अंतर कमी असल्यामुळे एकरी खूप जास्त लागतं, पण तुम्ही प्रयोग म्हणून नक्कीच करू शकता. जे शेतकऱ्यांचं आधी रिक्वायरमेंट येईल अशा शेतकऱ्यांना या फोन नंबरवर व्हॉट्सॲपवर तुम्ही कळवा किंवा फोन करून सुद्धा तुम्ही कळू शकता. एक नवीन चांगलं पीक, नवीन चांगला पर्याय आपल्याला तिथं मिळू शकतो. याची ट्रायल्स आम्ही यावर्षी घेणार आणि पुढच्या वर्षी बियाणं विक्रीसाठी उपलब्ध होईल. सगळ्यांना मिळणं अशी मी खात्री देत नाही, पण ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला रिक्वायरमेंट दिली अशा शेतकऱ्यांचं आम्ही तिथं बियाणं पाठवण्याची व्यवस्था करू. तर हे खूप चांगला पर्याय आहे. याचं परत एकदा सांगतो, अंतर 2 ओळीतलं 1.5 ते 2 फूट, 2 झाडातलं 10 ते 15 सेंटीमीटर, पेरताना सोबत 10-26-26, 12-32-16 वगैरे हे कोणतंही खत द्यायचं, नंतर खत द्यायची गरज नाही. त्यानंतर फवारे आपण जसे देतो, फुलोरा अवस्था सुरू होताना, भर फुलात आणि दाना भरताना, असे 3 फवारे किंवा 2 फवारे जरी दिले तरी पिकते हे, कारण नंतर आळीचा लोड जो आहे तो जास्त नसतो. 2 फवारे पहिला आणि दुसरा जरी दिलं तरी उत्पादन क्षमता याची चांगली येते. खूप चांगलं आपल्याला पर्यायी पीक आहे. आम्ही तसे डेमॉन्स्ट्रेशन घेणारच होतो, पण इच्छुक शेतकऱ्याला जर घेतलं, फक्त बियाणं बोलून ठेवू नका. तसं जर लावायचं असेल तरच बोलवा, आणि मी म्हणेल चांगल्या शेतकऱ्यांनी नक्की प्रयोग करून पाहावा. तर हे एक उन्हाळी नवीन पीक आपल्याला तिथं मिळालं आहे, ज्याचे भावसुद्धा आपल्याला सध्या तर बाजारभाव फार चांगले नाही, पण मार्च नंतर भाव वाढतील म्हणतात, तर आपलं एप्रिलच्या शेवटी पीक निघतं. तर हे तुरीचा एक पर्याय आहे. तर मंडळी, या पद्धतीनं मी थोडंसं लवकर याच्यासाठी उन्हाळी पिकांचं नियोजनाचा व्हिडिओ घेतला, जेणेकरून तुम्हाला बियाण्याची व्यवस्था करायचं आहे, खत करायचं आहे, कोणत्या पद्धतीने पेरणी करायची, जमीन कशी तयार करायची, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून उन्हाळी पीक तुम्ही घेऊ शकता. यावर्षी पाण्याची मुबलक उपलब्धता असल्यामुळं, सिंचनाची उपलब्धता असल्यामुळं आपल्याला क्रॉप रोटेशनसुद्धा होण्यासाठी आपण उन्हाळी पिकांचं पेरणी करायला हरकत नाही. तर हे आजचं सगळं लाईव्हमध्ये आहे. आजचे जे प्रश्न उत्तर आहे ते उद्या पुरमे साहेब घेतील. काही तांत्रिक अडचणीमुळे मला प्रश्न उत्तर घेता येत नाही, तर मी आपले उद्या पुरमे साहेबांच्याद्वारे सगळ्या प्रश्नाचे उत्तरं दिले जातील. धन्यवाद.